हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. तर आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे. म्हणजे मी ती स्वतः बनवली आहे. म्हणजे मला ना असं कधी चटकदार खायचं मन झालं होतं, त्यामुळे मी विचार केला की कटलेट्स बनवूया. खूप दिवस झाले कटलेट्स खाल्ले नाही, त्यामुळे मी हेल्दी बीटरूटचे कटलेट्स बनवायचा विचार केला. म्हणजे जे बीट आणि आलूचे असतात त्याच्यासाठी मी ते सगळं सामान घेऊन बसली होती. मी बटाटे उकडून घेतले, बीट उकडून घेतले आणि इथे मी तेल एका ह्याच्यामध्ये म्हणजे बाऊल आणि ते स्टीलच्या परातीमध्ये मी ते उकडलेले बीट आणि बटाटे किसून घेते, बारीक करून घेते. उकडून ते खूप गरम होतं, त्यामुळे ते बटाटा माझ्याकडनं म्हणजे किसलाच जात नव्हता, खूप गरम होता. मग असं मी सगळं बटाटा आणि हे बीट सगळं किसून घेतलं आणि मी पहिले तेल टाकलं होतं, नंतर मग ते किसलं सगळं. आणि आता मी इथे रवा टाकते थोडासा, आणि हा थोडा रवा बाजूला ठेवला, तो नंतर आपल्याला फ्राय करताना तो लागेल, म्हणजे ते कटलेट्सचा आकार बनवून झाल्यावर. आणि इथे मी जी म्हणजे हिरवी चटणी करून घेतली होती, म्हणजे मिरच्या वगैरे, म्हणजे हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण वगैरे सगळ्याचा मिक्स करून घेतलं होतं. आणि इथे मी मैदा टाकते थोडा त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला मिरची वगैरे म्हणजे काय काय टाकायचं तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. मला जसं लागतं तसं घेतलं, म्हणजे अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि ते सगळं जसं तिखट लागेल तसं. आणि नंतर मीठ टाकून घेतलं. मीठ म्हणजे चवीनुसार टाकायचं. आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मी पोहेसुद्धा टाकले त्यामध्ये भिजवलेले, त्यात मिक्स केले, कारण की ते ओलापणा सुका होण्यासाठी. आणि मसाले वगैरे म्हणजे लाल मसाला वगैरे, हळद, ते पण मी टाकलं होतं त्यामध्ये. आणि सगळं मिक्स करून घेतलं. छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. जे काही असं आपले बीट वगैरे असं ते बारीक झाले नसतील ते मस्तपैकी बारीक करून घ्यायचे. आणि मी मैदा पण त्यामध्ये मिक्स करून घेत होती, मसाला वगैरे सगळं मिक्स करायचं, जे आपल्याला आवडीनुसार लागतं तसं. बटाटा जास्त घ्यायचा आणि थोडं बीट कमी घ्यायचं आहे, आणि सगळं छानपणे मिक्स करून घ्यायचं. आता इथे मिक्स सगळं झाल्यानंतर तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही कटलेट्सचे आकार घेऊन करू शकतात. म्हणजे काहींना असे गोल वगैरे आवडतात, किंवा ते कटलेट्सच्या आकाराचे बाजारात वेगवेगळे शेप्स पण भेटतात, हार्ट शेप वगैरे वगैरे. पण आम्हाला म्हणजे माझ्या घरामध्ये सगळ्यांना मला अशा आकारचे कटलेट्स आवडतात, त्यामुळे मी ह्या आकाराचे कटलेट्स तयार करून घेते. आणि आता मी ते तळायला घेतले आहे. रवा संपला होता, त्यामुळे काहींना रवा लावायचाच राहिला. रवा लावल्यामुळे छान त्याला एक लूक येतो आणि मस्त लागतं ते कुरकुरीत रवा लावला. आणि मी आणि माझा भाऊ इथे कधी तळून येतो त्याची वाट बघत होतो. आणि माझा भाऊ बोलत होता लाईक करा, शेअर करा, आणि आमच्यासाठी म्हणजे आम्ही जशी रेसिपी बनवली तशी करून बघा आणि कमेंट करून सांगा. आणि इथे मी तळायला ठेवले आहे. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज पोटॅटोचे जे कटलेट्स असतात, बीटरूट कटलेट्स, ते बनवते. हे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतात, बट मी ते तळून घेते. तुम्ही तेलाचा वापर कमी करण्यासाठी ते शॅलो फ्राय पण करू शकतात, बट आम्हाला असे तळून आवडतात, त्यामुळे आम्ही असं तळून खातोय. खूप छान लागतात. आणि मी पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकली आहे, तुम्ही बघून घ्या. तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा मला तुम्हाला कसं वाटलं. आणि ही रेसिपी केल्यानंतर तुम्ही पण तुमचे कमेंट्स मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके फाईन. तर मी बघते आता कसे झाले, तळायला ठेवले. लाईक करा, काय करा, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मस्त करते. वास कसा येतोय? सुवास चांगला दाखव ना तू. तर इथे आपले कटलेट तळून होतात. गुढीपाडवा, तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. उद्यापासून आपलं मराठी नूतन वर्ष चालू होणार आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना हे नवीन वर्ष निरोगी खूप छान जाऊ, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर्स लवकर वाढू दे, आपली फॅमिली खूप मोठी होऊन दे, ही गणपती बाप्पाचरणी प्रार्थना. हो तळतायत, काम करा, भूक लागली ना. तर इथे आपले कटलेट्स रेडी आहे. खूप कुरकुरीत, खूप भारी झाले होते, टेस्टी आणि हेल्दी. म्हणजे ॲक्च्युली मी तळून घेतले होते, बट तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, त्यामुळे ते अजून हेल्दी होतील.
खूप खूप छान झाले होते खरंच. आणि तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी तुम्हाला वाटली रेसिपी. आणि वाव, सो यम्मी यार. तर हे टेस्ट करायला मम्मीला देऊया आपण, बघू मम्मीला कसे वाटतात. बघ कसे झाले, खाऊन सांगा मला. गरम आहे. कसे झाले? मस्त आले, तू खाऊन बघ ना. खाऊन बघ. खूप छान झाले कटलेट्स, खूप भारी झाले. मॅडम उद्या काय स्पेशल जेवायला? पुरणपोळी, खीर, अरे वरण वा. भात. आपल्या सबस्क्रायबर्सला उद्याच्या शुभेच्छा दे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आपल्या चॅनलला लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला Comment विसरू नका. विसरू नका. थँक्यू. बाय. बाय.